अनेक वर्षापूर्वी एका वार्ताहराने वर्तवलेली मध्य प्रदेशातील भोपाळची ही विदारक कहाणी. टोलेजंग इमारती, मध्यवर्ती रेल्वे स्थानक, पद उभी असलेली युनियन कार्बाइड ही कंपनी. युनियन कार्बाइड या कंपनीत शेकडो कामगार रात्रपाळीसाठी रुजू झाले. एलईडी बॅटरी, वेल्डिंग मशीनसह शेतीसाठी विविध उपयुक्त केमिकल्स या उत्पादनासाठी कंपनी MIC म्हणजे मिथाइल आयसोसायनाइड ह्याचा वापर करीत असे. विदेशातून मागवले जाणारे MIC साठविण्यासाठी 3 भूमिगत टाक्या होत्या. त्यापैकी 2 टाक्या 50% भरणे व 1 टाकी रिक्त ठेवणे, तसेच प्रेशर स्थिर ठेवण्यासाठी टाकीत नायट्रोजन भरून ठेवणे क्रमप्राप्त होते व त्याप्रमाणे सारे सुरळीत चालू होते. 2 डिसेंबरच्या रात्री MIC टाकीच्या पाईप स्वच्छतेसाठी प्रेशरने पाणी सोडले गेले, परंतु पाईपच्या चुकीच्या मांडणीमुळे सुमारे 500 लिटर पाणी MIC साठवलेल्या E610 टाकीत गेले आणि MIC व पाणी यांच्यातील संयोगाने रासायनिक प्रक्रिया होऊन अत्यंत विषारी वायू टाकीत तयार होऊ लागला. त्याचे प्रेशर इतके प्रचंड होते की भूमिगत टाक्यावरील स्लॅबही तडकले. कंपनीने क्षमतेपेक्षा जास्त MIC साठवले, त्यामुळे टाक्यात तयार झालेल्या विषारी वायूंचे प्रेशर समजलेच नाही व तो एक्सपान्शन वॉल मधून स्क्रबर मध्ये गेला आणि स्क्रबर नादुरुस्त असल्याने वायूचे ज्वलन न होताच वायू हवेत जाण्यास सुरुवात झाली. दिनांक 3 डिसेंबरच्या पहाटे सुमारे 40 टन विषारी वायू संपूर्ण भोपाळ शहरभर पसरला व सर्वत्र हाहाकार माजला. नागरिकांचे डोळे जळजळले, छातीत दुखणे व खोकल्याने नागरिक बेजार होऊ लागले. तातडीने भोपाळ शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. पण त्याच सुमारास येणारी गोरखपूर मुंबई ट्रेन आधीच्या स्थानकावर थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्नही सुरू झाले, परंतु टेलिफोन यंत्रणा बिघडल्यामुळे व ती कार्यान्वित करणारे कामगार मरणासन्न अवस्थेत असल्यामुळे कोणतीही सूचना न मिळाल्याने भोपाळ स्थानकावर ती ट्रेन पोहोचलीच. ट्रेन सुरू झाली, परंतु त्याच वेळी इटारसीहून भोपाळकडे फक्त वैद्यकीय साहित्य घेऊन येणारी ट्रेन समोरासमोर आली. पण लाईनमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ झाला. दोन्ही ट्रेन सुखरूप मार्गस्थ झाल्या. या विषारी वायू गळतीमुळे दिनांक 3 डिसेंबर 1984 च्या पहाटे सुमारे 3000 मृतदेह भोपाळच्या रस्त्यावर होते, तर काही दिवसातच सुमारे 15,000 नागरिकांनी आपला प्राण गमावला.